नमस्कार सगळ्यांना. ओम श्री गणेशाय नमः. सकाळची वेळ आणि सकाळचा रोज काय नाश्ता बनवायचा हा आम्हा बायकांसमोर सगळ्यात मोठा प्रश्न असतो. तर सध्या बाजारात मटार खूप स्वस्त झाले आहेत, तर म्हटलं आज मटारचा काहीतरी वेगळा नाश्ता बनवूया. तर चला, तर मी यासाठी 1 वाटी मटार, 1 वाटी बारीक रवा, अर्धी वाटी दही, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, थोडंसं जिरं घालून वाटण तयार करून घेतलं आणि ते 10 मिनटं मुरण्यासाठी ठेवलं. त्यानंतर त्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून थोडंसं पाणी घालून ते आपण घावण्याचं पीठ कसं तयार करतो घावणे करण्यासाठी त्याप्रमाणे मी ते बनवून घेतलं. आता एका बाजूला पॅन गरम करत ठेवला, त्यात थोडंसं तेल घातलं आणि आपण घावणे करतो त्याप्रमाणे ते मिश्रण त्यावर पॅनवर घातलं, झाकण ठेवलं. पहिल्यांदा ते जरा असे खूप सॉफ्ट झाले, भरपूर सॉफ्ट झाले. मग नंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकलं. त्यानंतर ते छान कुरकुरीत झाले होते. सॉफ्ट झाल्यामुळे व्यवस्थित परतायला येत नव्हते, त्यामुळे तांदळाचं पीठ घातलं. मग ते छान झाले. तर नवऱ्याला डब्याला काय द्यायचा हाही प्रश्न असतो. मग मी मटार पुलाव बनवला होता. तर हे असे छान छान हिरवे हिरवे मटारचे घावणे दिसत होते. म्हटलं आदिशला देऊया, खातो काय बघूया. आदिशला आमच्या काय सॉस दिसला, त्याने सॉसच खायला सुरुवात केली. नंतर आरुष शाळेत जात होता, त्याला म्हटलं नाश्ता करून जा. तर त्याला ते मटारचे घावणे खूप आवडले. पहिल्यांदाच बनवले होते. घरातली कामं आटपली आणि नंतर म्हटलं आमच्या वरच्या घराच्या बाजूला गाईचा गोठा आहे, तिकडे जाऊया. गाय असल्यामुळे शेण भरपूर असतं आमच्याकडे. त्याचा आम्ही गोवर पण तयार करतो झाडांना घालण्यासाठी, शेतात घालण्यासाठी. म्हटलं गोवऱ्या तयार करून घेऊया. त्यामुळे माझ्याकडे भाताचा भुसा होता, तो त्याच्यात मिक्स केला, पाणी घातलं आणि त्याच्या शेणी थापून घेतल्या मी. तर आमचा आदेश आला तिथे, त्याच्यासोबत खेळायला लहान मुलं नसल्यामुळे तो आमच्यासोबतच आपलं मन दिवसभर खेळत असतो आपला. मग तो आला मला इथे सांगायला, आई हम्माची शी. मग त्याच्यासोबत गप्पा मारता मारता सगळ्या गोवऱ्या तयार करून घेतल्या. इथे ऊन काय जास्त वेळ नसतं, 12-1 वाजेपर्यंतच ऊन असतं. तेवढ्या वेळेत काय सुकतील तेवढे. हे काल घातले होते, परतून ठेवले. नंतर ते बघूया कसे होत आहेत ते. ही आमची गाय आणि तो त्याचा पाडा. हा राहिलेला गोवर, तो शेण जे उरतं त्याचं हा गोवर तयार होतो असा. तो म्हटलं थोडासा घेऊया, झाडांना घालूया, झाडं पण लावायची होती. तर इकडे झाडं लावण्यासाठी पण तयारी करायला घेतली. झाडं सगळी ती कुंडीत लावलेली होती, पण मला त्यांना जमिनीत लावायचं होतं. तर पुरेशी जागा नाही आहे माझ्या अंगणात. मग मी त्यासाठी जागा तयार करून घेतली आणि त्यात म्हटलं आता झाडं लावूया. झाडांसाठी खड्डे काढून घेतले. नंतर मी दमले, तर आमच्या आदिशच्या ज्या मावशी आहे सांभाळायला येतात, त्यांनी मला मदत केली. झाडांची सगळी माती पिशव्या काढून घेतल्या आणि काल गांडूळ खत आणलं होतं मी. आमच्या कुडाळात कुंभारवाडी शाळा आहे, तिथे लहान मुलांनी गांडूळ खत तयार करून विकत ठेवलेलं होतं. तिथून मी 2 किलो गांडूळ खत घेऊन आले होते. तुम्हाला पण हवं असेल तर नक्की जा, तिकडे घ्या. आणि थोडासा गोवर आणि गांडूळ खत मिक्स केलं आणि तिथे सगळी झाडं लावून घेतली. माझ्याकडे जास्वंदीची झाडं होती, कलम होती, माझ्या नंदेने मला दिलेली होती. एक गुलाबी कलरचं आहे आणि एक भगव्या कलरचं. झाडं कशी जमिनीत लावली की त्यांना व्यवस्थित पोषण पण मिळतं आणि छान पाणी पण घालता येतं आपल्याला. म्हणून खूप दिवसाचं माझं रखडलेलं काम होतं की झाडं लावायची आहेत, तर ते आज पूर्ण झालं माझं. छान मस्त झाडं लावून घेतली. एक निळ्या जास्वंदीचं पण झाड आहे, पण त्याला आता खूप महिने झाले, पण फूल काही फुलत नाही. झाड आहे व्यवस्थित, पण कळा काय त्याला अजून येत नाही आहे. मला पण ते बघण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. हे बघा, हे जे आदिश झाडाची पानं काढतोय ते निळ्या जास्वंदीचं झाड आहे. त्याच्यावर त्याला एक फटका मारला, माझ्या झाडांना हात लावायचा नाही तू. सगळी झाडं मस्त छान लावून घेतली आणि मग त्यांना पाणी घातलं आणि बाजूला पाणी जाऊ नये म्हणून अळं तयार करून घेतलं, नाही तर सगळं पाणी ते खळ्यात येणार आमच्या. सगळे लावून घेतली, व्यवस्थित पाणी घातलं त्यांना आणि खूप छान वाटलं. झाडांना म्हटलं तुम्हाला आता जमिनीत लावलं आहे, छान मस्तपैकी फुलं. आपणही फुलझाडांशी गप्पा मारल्या की त्यांनाही खूप बरं वाटतं.
तर आता घरातली बाकीची सगळी कामं आटपून घेतली आणि मला जायचं होतं माझ्या कामावर. मग मी आले हॉस्पिटलला. हे आहे आमचं महिला बाल रुग्णालय हॉस्पिटल आणि हा आहे माझा किरण म्हणजे एक्सरे विभाग. तर इथली पण काम होतं माझं, पेशंट होते ते केले आणि आता संध्याकाळ झाली होती तर घरी जाऊया. तर असा हा माझा आजचा व्लॉग होता. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.